आता थोडंसं मी हे सांगतो की आपण सगळे आलेले आहोत. मगाचा विषय राहिला आपला. तर 1 महिन्यापूर्वी मी अनिल भोसले साहेबांना ओळखत नव्हतो. फक्त आमचा एक कुठला तरी मागे कार्यक्रम झाला होता, तिथे आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं, 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की आम्हाला ते शासनाचं धोरण आलेलं आहे महाराष्ट्र शासनाचं की रिक्षा चालकांना मराठी शिकवायची गरज निर्माण होणार आहे. तर आम्ही सगळे प्राध्यापक मंडळी कार्यक्रमासाठी आलो होतो तिथे. ते म्हणजे तुमच्याकडे कोण असेल तर मला सांगा. मग त्या कार्यक्रमात काय झालं की त्यांना लगेच सांगितलं मला बोलवा कधी पण. कारण मी मराठी वकिलांना, डॉक्टरांना, इतर प्रोफेशनल ते दुसऱ्या राज्यातून आपल्या राज्यात येतात, जे समुद्रात राहणारा शेफ वगैरे आहेत. तर तो जर मराठीच होता आणि ब्राह्मण समाजातला होता, म्हणजे संस्कृत पण चांगलं पाहिजे, पण ठीक आहे, गरिबीमुळे कधी कधी शिकता येत नाही. त्यामुळे त्याला वाटलं की आपण अजून चांगलं बोललं पाहिजे. कारण बोलता येणं वेगळं, एक शिपाई बोलतो त्याची भाषा वेगळी है ना, त्याचा ऑफिसर बोलतो त्याची भाषा वेगळी, त्याच्यापेक्षा वरचा अधिकारी बोलतो त्याची भाषा वेगळी, राजा बोलतो त्याची भाषा वेगळी, सेनापतीची भाषा वेगळी, प्रधानाची भाषा वेगळी. तर भाषा एकच आहे, पण बोलण्याचा प्रकार हा बदलतो है ना. तर मला हे सांगायचं होतं की मी तुम्हाला काय म्हणालो, जेव्हा अनिलदांचं मी काम बघितलं तेव्हा मला काल भरून आलं बोलता बोलता, आणि मी म्हणालो नाही अभी दिवाना हो गया. तो दिवाना होणं म्हणजे काय, तर आई वडील आणि समाज, मित्र, पाहुणे मंडळी, नाते मंडळी या कोणाचाही विचार न करता ती मुलगी एवढं प्रेम करते त्या मुलावरती है ना, सगळं सोडून जीव देण्यासाठी तयार होते. त्याला म्हणतात दिवाना होणं. देवाची भक्ती कशी करायची की काही झालं तरी मला देवासाठी काहीतरी करायचं आहे आणि तो माझा आहे. मी देवाला वाईट वाटेल असं कधीही वागणार नाही आणि मी नेहमी चांगलंच वागेन आणि तो नेहमी माझ्या बरोबर आहे. तो मला बघत आहे, त्याचं माझ्यावरती लक्ष आहे. कुठल्याही अडचणीतून तो माझी सोडवणूक करेल है ना. ही भक्ती असते ना देवाची, खरी खरी देवाची भक्ती. तर म्हणजे मी तर देव मानत नाही मी तुम्हाला मानतो, मी माणसांना मानतो. तर म्हणजे मी तुम्हाला हे सांगितलं की भक्ती कशी असली पाहिजे आणि प्रेम कसं असलं पाहिजे. तर खरोखर ते सर्व लोकांवरती इतकं प्रेम करत आहे हे मला कळलं. कारण ह्याच्या पाठीमागे आता इथे उपस्थित असलेले हे नरेंद्रभाई, हे पण त्यांचं काम आहे म्हणून नाही, ते पण प्रत्येक गोष्ट व्यवस्थित व्हावी म्हणून त्यांना अनिल भाऊ कसे काम करतात त्यांची पद्धत माहिती आहे आणि नाही केलं तर काय होईल ते पण त्यांना माहिती आहे. त्याचप्रमाणे हे आप्पासाहेब गोळे बघा झाडू मारत आहेत. त्यांनी झाडू मारायची गरज आहे काय, तर ते झाडू मारत आहेत. आणि म्हणजे आपल्याकडे जर पाहुणे येणार असतील तर आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो की नाही, आपलं घर चांगलं दिसलं पाहिजे. सगळ्यांना समजतंय माझं मराठी, मी आज पूर्ण मराठीत बोलतोय. तर ये झालं अपनेपन की भावना है ना. जब हम दिल से जुड़ जाते हैं तब हम किसी का कोई आता मला हिंदी येते तर ते आपण मराठीमध्ये त्याच्यासाठी काही करतो. म्हणजे मी राजा आहे, मी प्रधान आहे, मी हे कसं करू असं म्हणत नाही. जे काही आहे ते आपलं समजून आत्ता आहे समज के आपण करत असतो. पण मी हे बघितलं अनिल भाऊ तुमच्यासाठी 2 महिने आधीपासून विचार करत आहे. त्यात त्यांचे वडील वारलेले आहेत, ते 13वां 10वां 16 18वां भी होता है, कुछ पता नहीं मुझे, उनका ज़्यादा दिन होता शायद. हमारे यहाँ तो 3 दिन का होता है, तीसरा हो गया तो खत्म. और आजकल तीसरे के लिए भी कोई रुकते नहीं, 1 दिन में करा देते हैं और फ्री कर देते हैं. लेकिन उनका 13वां लास्ट होता था. लेकिन 18 आपके पास 18 है यूपी में, उनके गांव में 18 है, 16 है. अच्छा मुझे नहीं पता था. तो वो पूरा करने के लिए तो उधर रुके. लेकिन दूसरे दिन मुझे कॉल आया, अभी देखो घर में ऐसा हुआ है तो किसी को कोई सोचता है क्या. लेकिन उन्होंने मुझे बोला कि
आपले काम, अपना काम नहीं रुकना चाहिए, काम थांबले नाही पाहिजे, तुम्ही तिकडे काम चालू ठेवायचं. तुमको शासन का कुछ लेना देना नहीं, मतलब उनको पता नहीं था कि शासन का इसके लिए कुछ अलग रूल्स वगैरह है. उनके मन में खाली इतनी राह थी, मेरे लोगों को ना कुछ भी तकलीफ नहीं होनी चाहिए, कुछ भी तकलीफ नहीं होनी चाहिए. तो इतना दिल से चाहते हैं आप लोगों को. आणि त्यासाठी त्यांनी इकडे काम चालू ठेवलं. त्या कामासाठी इथे जे जे लोक आहेत सगळ्यांना सूचना दिल्या की सकाळी 6 वाजता व्यवस्था करायची, म्हणजे खायचं काम आहे. आता मला पहिल्यांदा त्रास झाला, कारण सकाळी 6 ते 10, 10 चे 10:30 11 होतात कधी कधी. लगेच घरी जाऊन जेवून 12 वाजता चेन्नई स्कूलला, मला तिकडे सगळे शिक्षक लोक आहेत ते SIRच्या कामासाठी बिझी आहे, शाळेमध्ये शिक्षकच नाही. मग ते म्हणाले सर तुम्ही येता का, म्हटलं ठीक आहे. मग 12 ते 5 और फिर निकलने के लिए 6 होता है. आणि मीरा रोडला इकडे घोडबंदर रस्त्याने यायला 6 6:30 7 वाजता. मग 12 ते 7 तिकडे, तिथे तुमच्याबरोबर 4 तास, त्यांच्याबरोबर 5 तास आणि यायचे 2-3 तास. या सगळ्यामध्ये मी पाणीच पित नव्हतो. आणि काल रात्री असा झोपेतनं उठलो, दोन्ही पायांमध्ये असे क्रॅम्प आले, बोंबलायला लागले. मी 5 मिनिट केले. मग मी डॉक्टरकडे गेलो, त्यांनी सांगितलं की तुम्ही पाणी पित नाहीये. आपल्या शरीरामध्ये 70% 70% पानी है और आप पानी नहीं पीते हैं, इसलिए वो सेल चिल्ला रहे और आपको चिल्लाने को मजबूर कर रही है. बहुत खतरनाक दर्द हुआ मुझे. अभी भी देखा पानी संपलेला आहे, पाणी आणायला पाहिजे. हां, तर मग म्हणजे त्रास प्रचंड होतो, कळत नाही है ना. किंवा आता माझं वय जरा जास्त आहे, 55 आहे, म्हणून मला तरुण वयाचं थोडं कदाचित कमी त्रास झाला असता. कारण मुस्लिम लोकांच्यामध्ये रोजा ठेवतात, 12-12 तास पाणी पित नाही. मी थोडं पाणी पिलं होतं तरी सुद्धा, ते छोटीशी बाटली. तर अच्छा, मला अनेक सरांचं सांगायचं होतं. तर त्यांनी गावाला असताना दुःखद प्रसंगामध्ये सुद्धा तिथून त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला तुमचं काम करायचं आहे, माझ्या लोकांसाठी काम करायचं आहे. नरेंद्र भाऊंना त्यांना पण सांगितलं सगळी व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे. आप्पासाहेब गोरे हे यांना पण सांगितलं की ते काय कमी जास्त होते ते तुम्हाला बघितलं पाहिजे. हे झालं 2 महिन्यापूर्वीची गोष्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर ते जेव्हा इकडे आले, त्याच्यानंतर रेकॉर्ड ठेवायचं, तुमच्या सह्या घ्यायच्या, 4 तास पूर्ण झाले आहेत की नाही ते बघायचं. तुम्हाला ते फॉर्म भरता येणार नाहीत व्यवस्थित, त्यात चुका होतील, चूक झाली की शासनाला चूक मान्य नाही. त्याच्यामुळे ते तुमचे नाही फॉर्म तर आम्ही नंतर आणले, पण आधी त्यांनी वह्या केल्या होत्या आणि व्हायरमध्ये ते सगळे लिहून घेत होते. मग त्याच्यासाठी तुमचे 1200-1500 लोकांचे लिहिले 4 लोक बसवली. 4 लोगों का पेमेंट देना पड़ेगा ना, तो व्यवस्था कर दी. पेमेंट करना छोटी बात है, वैसे देखा जाएगा तो है ना. पैसा देके कोई भी काम होता है, लेकिन वो सही होता है कि नहीं. मुझे बताया एक भी फेल हो गया ना सर तो देखो मेरा हर एक रिक्शा चालक पास होना चाहिए. वो ऑफिसर है 99%. तब मुझे इतना अच्छा लगा ना. आप नहीं थे शायद, आप थे तो नहीं, आप गए थे क्या, तो ऑफिसर आए थे तभी आप थे. वो गुड मॉर्निंग बोले और आपने बोला सुप्रभात. वो हाय अंदर से हिल गया. अरे ये मराठी में बोले, मैं इंग्लिश में बोल रहा हूँ. मैं आया हूँ इनको मराठी बोलने के लिए और खुद इंग्लिश बोले थे. और बाद में अगर आपने उनका भाषण सुना तो भाषण में दम नहीं था. क्यों नहीं था? क्योंकि उनको इंग्लिश शब्द बोलने की आदत है. लेकिन अभी वो समझ के मेरे सामने वाले लोग अच्छा मराठी समझने लगे हैं, तो अभी मुझे एक भी इंग्लिश शब्द बोलना तो इसीलिए वो सोच के बात कर रहे थे. बहुत धीमे से बात कर रहे थे, जान नहीं थी उनकी बात करने में. आपने किसी ने महसूस किया क्या? डर के बात कर रहे थे. तो ये है डर. और सर ने बताया ना हम आरटीओ को सिखाएंगे. हाँ,
और आपके लिए उन्होंने कितना बड़ी सोच रखी है कि 4 दिन के लिए मैं सिखाने वाला, पूरा 1 साल कोई बोलेगा नहीं ये मराठी नहीं है। तो अंदर दिल की बात है ये, मेरे लोगों के लिए जो करूं वो इतना अच्छा करूं, इतना अच्छा करूं तो उनके जीवन में वो तकलीफ फिर से कभी आनी नहीं चाहिए। अभी ये हो गया खाली बाहर का, हम छोटे लोगों का, लेकिन जैसे वो वापस आए और उन्होंने बात करना शुरू किया, उनको पता चला कि नहीं, ये महाराष्ट्र शासन का काम अलग है, उसके लिए कानून है, नियम है, उसके लिए अलग प्रोसेस है। तो इसके लिए क्या करना है कि पेपर्स और सब होना चाहिए। तो महाराष्ट्र शासन के अधिकारी जो ठाणा में है, डॉक्टर प्रदीप ढवड़, तो मुझे उनके साथ उनको मिलने के लिए लेके गए। तो हमने उनसे बात की, तो वो थोड़ा कोऑपरेटिव थे, उन्होंने थोड़ा कोऑपरेशन कर दिया और बोला कोई बात नहीं, आपने आज तक अभी तक जो किया 1 महीना वो हम नहीं मानेंगे, हमें प्रूफ चाहिए। तो ये फॉर्म लेके जाओ, ये फॉर्म पे सही होना चाहिए, हर एक का बैच नंबर होना चाहिए, लाइसेंस नंबर होना चाहिए, हर चीज उसके ऊपर सही तरीके से सही महीने से होना चाहिए, समय होना चाहिए, शिक्षक होना चाहिए, एक साहित्यिक होना चाहिए, एक समन्वयक होना चाहिए। ऐसे 4 लोगों का कमेटी होता है, साथ में आरटीओ भी आएंगे, ध्यान भी रखेंगे आपके ऊपर। तो मोबाइल के माध्यम से वो किसी को भी बोल देते हैं, आपको पता नहीं है ना, तो गुप्तहर जैसे होता है कि हर चीज की खबर रखते हैं कि सचमुच हो रहा है कि नहीं, सही तरीके से हो रहा है कि नहीं, सही टाइम दे रहे हैं कि नहीं, उनको सचमुच आता है कि नहीं आता है। क्योंकि कुछ लोग क्या होते हैं, धंधा बनाते, धंधा सर्टिफिकेट देने का धंधा, टाइम नहीं होता ना, हाँ ये पैसा ले लो और दे दो, आदत ही हो गई है। तो साहब बोले मैंने अपने आदमियों से 1 रुपया आज तक लिया नहीं इतने सालों में, और उस मुझे भी नहीं पता था, लेकिन 2-4 जगह पे उन्होंने पूछा, लोगों को पूछा सबको कि क्या मैंने लिया है क्या 1 रुपया आपसे, तो उन्होंने 1 भी रुपया लिया नहीं है। तो जो भी करते हैं दिल से करते हैं, है ना, क्योंकि ये किसी ने बोला नहीं है, उनको कोई बोला है क्या, उनको अंदर लगा। अभी वो खुद जल्दी उठेंगे, खुद सबको फोन करेंगे, फिर सबको काम हुआ कि नहीं हुआ। वो बोलते हैं काम करना मतलब ऐसा नहीं करना है कि 100% रिजल्ट आना चाहिए, काम दिखावे के लिए नहीं करना है, काम किसके लिए करना है, 100% रिजल्ट आने के लिए। रिजल्ट का मतलब क्या, जब आप बहुत अच्छे होंगे, काम क्या है, मराठी सीखना, और बहुत अच्छे से आप सीखे और आप सभी लोग पास हो गए, सबकी रोजी रोटी बच गई, लाइसेंस के लिए आपको कोई तकलीफ नहीं दे रहा है, आप हंसते हंसते खुशी खुशी जा रहे हैं, हंसते हंसते आरटीओ से बात कर रहे हैं मराठी में, आपको कोई तकलीफ नहीं आ रही है, तो ये वो काम चाहते हैं, 4 दिन का भी काम नहीं चाहते। फिर उनके बाद हम आरटीओ के पास गए, वो जो बड़ा है महाराष्ट्र का, उन्होंने परमिशन दे दिया, फॉर्म दे दिए, सब कुछ दे दिया। बाद में हम आरटीओ के पास गए, आरटीओ तो अभी तो पुलिस तो वैसा ही होता है, तो शायद साहब को जानता है कि नहीं पता नहीं, लेकिन वो थोड़ा स्ट्रॉन्ग था, कड़क था, बोला नहीं नहीं ऐसा नहीं होता है, नियम से ऐसा है, हमारा आदमी वहाँ बैठना चाहिए, वो बहुत स्ट्रिक्टली बोला। बाद में सर ने अपने दिल की बात बोली, नहीं मैं बहुत, हम अच्छा काम कर रहे हैं, उनको आप पूरा 1 साल सिखाने वाले हैं, उनके लिए हमें ये सब पता नहीं था, मैं गांव में था, तो उन्होंने उनको रिक्वेस्ट करके सारी बातें उसको बता दी। मतलब पहले ये है कि हम अपने दिल की बात रखें, है ना, बाद में उनको रिक्वेस्ट करें। तो फिर रिक्वेस्ट करने के बाद मतलब इसमें बाद में उन्होंने जो बड़े नाम लिए ना, तो हिल गया, पहले एकदम ऐसा था, बाद में झुक गया, नहीं कर दीजिए, हो जाएगा नहीं करेंगे, हम मदद करेंगे, है ना। तो अगर हम कोई भी चीज दिल से करते हैं ना, और सच्चे दिल से करते हैं, तो पूरी कायनात मदद करने के लिए आ जाती है। और अगर कोई आड़ा आएगा ना, तो उसको सीधा करने का तरीका भी उनके पास है, तरीका है। तो मैंने देखा, करीब से देखा, फिर उनके पास एक बार मतलब फिर वो हो गया, फिर हमने फिर सभी अरेंजमेंट कर दी, डॉक्टर्स को बुलाए, प्रिंसिपल को बुलाए, साहित्यिक को बुलाए, तो कायदे से जो है वो हर चीज़ हमने पूरी कर दी। तो अभी एक पीछे का मेहनत आपको पता है,
कितने पापड़ बेलने पड़े आपके लिए, कितनी जगह जाना पड़ा, कितनी जगह जाके हर चीज को सेटल करना पड़ेगा। उसके बाद हम यहाँ शुरू कर दिए। मतलब ये अधिग्रुप अभी भी 1500 लोग हैं, लेकिन 750 फॉर्म ही अच्छे से लिख के रिकॉर्ड करके बन गए ना 750 नरेंद्र भाई, 750 बन गए। कितना तकलीफ, 3 दिन मेहनत करने के बाद। और हर एक को कॉल करना आसान है क्या? हम घर का काम करते, शादी का 200-500 फोन करने में थक जाते हैं, है ना, कोई होता है नहीं होता है। तो हर एक को कॉल करके मतलब कितना केयर करते हैं। एक भी आदमी मेरा छूटना नहीं चाहिए, हर एक का काम होना चाहिए, ऐसा होना चाहिए कि उसको बाद में कोई तकलीफ नहीं आनी चाहिए। ठीक है, तो ये सब मैंने देखा। वो खुद आते हैं, खुद बैठते हैं, कोई नहीं तो खुद लिखने के लिए बैठ जाते हैं। इतने बड़े आदमी को ऐसा कर नीचे जाके करने की जरूरत है क्या? लेकिन वो कर रहे, तो मैंने देखा कि वो दिल से कर रहे, इसीलिए मैं दीवाना हो गया।